विठ्ठल 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 टाळी 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 हा विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर हर यथार्थ स्वतःच्या हिताची ओळख असणारे तुकोबराय म्हणतात. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या ते तुकोबराय स्वतःची ओळख सांगून देतात. आम्ही विष्णूचे दास. आम्ही नेमके जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जितके जितके अवतार झाले ना आम्ही त्यांच्या बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय? हो खरंय. आपण सगळे सुद्धा कुठं होतो? आपण ऐका. अरे रामाच्या सैन्यात आपणच वानर होतो ना. वानर हाती घेऊन लंका. भगवान कृष्णासोबत आपणच गोपाळ होतो. संगे गोपाळांचा मेळा. या 16व्या शतकामध्ये अरे ज्ञानोबा तुकोबाचे आपणच वारकरी झालो आणि 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आपणच मावळे झालो. गरज पडल त्यावेळेस आम्ही हातामध्ये टाळ घेऊ शकतो आणि देवाचं भजन करू शकतो. आणि गरज पडल त्यावेळेस धर्माच्या रक्षणाकरिता आम्ही हातामध्ये तलवारी सुद्धा घेऊ शकतो. हा आमचा संप्रदाय. विठ्ठल आणि ते तुकोबराय म्हणतात आम्ही विष्णूचे दास. आम्ही नेमकं काय करतोय? तुकोबराय आता इथून पुढे स्वतःची कृती सांगतात. आता ओळख सांगून झाली. आता स्वतःची कृती सांगतात. मी विष्णूचा दास नेमका काय करतोय? अभंगाच्या पहिल्या चरणात. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. पट्टे ढाळू पुण्य लागोने दियांगी. पाप पुण्य पाप पुण्य निर्भरांतरी सदा सर्व काळ. निर्भरांतरी सदा सर्व काळ लागोने अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. लागोने दु अंगी पाप पुण्य. इथं पहिला शब्द पट्टे माझ्या तुकोबरायने वापरलाय. पट्टे म्हणजे नेमकं काय? आपण कमरेला लावतो तो पट्टा काय? पट्टा म्हणजे काय नेमका? तर इथं शब्दशः अर्थ असा घ्यायचा. आम्ही त्याचा जेव्हा विचार केला पट्टे ढाळू या शब्दाचा अर्थ असा आहे की आम्ही दांडपट्टा फिरवू. दांडपट्ट्याला काही ठिकाणी पट्टा असा शब्द आहे, काही ठिकाणी दांडपट्टा आहे, काही ठिकाणी पाटा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. महाराष्ट्र सरकारनं नुकतंच दांडपट्ट्याला महाराष्ट्र राष्ट्रीय शस्त्र म्हणून दर्जा त्या ठिकाणी दिलाय. हा दांडपट्टा आहे. तुकोबराय म्हणतात मी काय करतोय? आता कृती स्वतःची सांगतात. मी विष्णूचा दास. मी नेमकं काय करतोय? तर मी दांडपट्टा फिरवतोय. आता साधा प्रश्न एखादा म्हणेल महाराज दांडपट्टा तुकाराम महाराज फिरवतात माहिती ते काय कुठं लढायला गेलते का? एखादा सुद्धा युद्धाचा प्रसंग त्यांच्या आयुष्यात नाही. तुकोबराय म्हणतात हो माझं युद्ध चालू आहे. हा माझं युद्ध चालू आहे. पण माझं युद्ध कोणाशी आहे? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबराय म्हणतात या साऱ्या जगाशी आणि स्वतःच्या मनाशी माझं युद्ध चालू आहे. आणि करावं. प्रत्येक जीवानी स्वतःच्या मनाशी युद्ध करावं. केलं पाहिजे. तुकोबराय स्वतःची यथार्थ ओळख सांगतात. मी कोण आहे? तर इथं सांगतात पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. आम्ही विष्णूचे दास. आम्ही नेमकं काय करतोय? दांडपट्टा फिरवतोय. कशामुळं? भगवंताचा नामरूपी दांडपट्टा आम्ही फिरवतोय. का नामरूपी दांडपट्टा फिरवतोय? आमच्या जीवाला पापाचा आणि पुण्याचा स्पर्श होऊन देणार नाही किंवा आम्ही होऊ देणार नाही किंवा होणार नाही या भूमिकेतून आम्ही देवाचा अखंडपणे काय करतोय? पांडुरंग ध्यानी
पांडुरंग मणी आणि जागृती स्वप्ने पांडुरंग अहोरात्र काय करतो? अरे नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, कपी कुळी उद्धरले आणि मुक्त केले राक्षसा. त्या गोड असणाऱ्या परमात्म्याचं नाव मी काय करतोय? अखंडपणे घेतोय आणि भगवंताचा नामरूपी दांडपट्टा अहोरात्रपणे. आता प्रश्न इथं निर्माण आहे. तुकोबाराय म्हणतात माझं युद्ध चालू आहे जनाशी, स्वतःच्या मनाशी. मग माणूस मनाच्या ताब्यात आहे आणि साधू संतांच्या ताब्यात मन आहे. मन किती विचित्र आहे. तुकोबाराय म्हणतात माझं युद्ध चालू आहे आणि असलं पाहिजे. प्रत्येक जीवानं स्वतःच्या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे. मन किती विचित्र आहे. चला पंढरपूर. गेलो ना पंढरपूरला, बघा तुम्ही सगळे गेले पंढरपूरला. चला आळंदी की लगेच इंद्रायणी दिसली, लगेच आळंदीला पोच झालो आपण. किती चपळ मन आहे. अहो मनाची जर व्याख्या करायची झाली, तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी, मनात ते धाव घेई राहे विठोबाच्या पायी. किती मन चपळ आहे. तुकोबाराय म्हणतात ए मना नको नको मना गुंतू माया जाळी. माझा काळ मला समोर दिसतोय, काळ आला जवळी ग्रासावया. या अनुषंगानं तुकोबाराय स्वतःच्या मनाला सांगतात ए मना माझं युद्ध चालू आहे तुझ्याशी, पण मी तुझ्याशी युद्ध करतोय आणि तू काय आकळायला तयार नाही, तू काय ऐकायला तयार नाही. तू मला पुन्हा पुन्हा प्रपंच करायला लावतोय आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करेगा पांडुरंगा आणि शुद्ध रंग व्हावे रंगा. माझा प्रपंच नाही साकर, माझं चित्त हे तुझ्या पायाशी लागू दे देवा. मी अनेक वेळा अशी मागणी करतोय. मन किती चपळ आहे बघा. मनाची चपळता मी तुम्हाला सांगितली. म्हणजे इथून जर पंढरपूर 350 किलोमीटर असेल, एका सेकंदात नुसतं म्हणलं मी चला पंढरपूर, आपण पोचलो पंढरपुरावर. गेलो का नाही पंढरपूर. म्हणजे मनाची चपळता किती. मग इतकं चपळ असणारं मन याला मर्कटस्य न्याय म्हणतात. माकड माहित आहे तुम्हाला. माकड किती चपळ आहे. या फांद्याहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर. आता इतकं चपळ असणारं माकड, त्या माकडाला एकाने पाजली दारू. आता दारू प्याला जर माकडची चपळता सांगता येईल का तुम्हाला. ते बेवडं माकड. म्हणजे आधीच माकड इतकं चपळ, त्यात त्याला पाजली दारू. मग ते एका जागेवर बसन का. मग तर मोठाल्याच उड्या मारायला लागलं 10-10, 20-20 फुटाच्या. मग त्या दारू पेलेल्या माकडाला चावला विंचू. आता विंचू माणसाला चावल्यावर काय होतं हे ज्याला चावलंय त्याला विचारा. पण त्या दारू पिलेल्या माकडाला चावला विंचू, त्याची चपळता किती झाली. आणि त्या विंचू चावलेल्या माकडात घुसला भूत. आधीच माकड किती चपळ, त्याला पाजली दारू, दारू पेलेल्या माकडाला चावला विंचू आणि त्या विंचू चावलेल्या माकडाला त्यात घुसला भूत. मग त्या माकडाची किती चपळता आहे, त्याच्यापेक्षा हजारो लाखो पटीनं मनुष्याच्या मनाची चपळता आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात रणांगणात युद्ध करत नाही, मी युद्ध कुठं करतोय. एक तर जनाशी आणि स्वतःच्या मनाशी माझं युद्ध चालू आहे. आणि तो दांडपट्टा देवाचा नामरूपी दांडपट्टा अहोरात्रपणे मी काय करतोय, फिरवतोय. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. मग इतिहासाचे पानं जेव्हा आपण उचकतो तेव्हा स्वर्णाक्षरामध्ये या दांडपट्ट्याची नोंद आहे. मायबापांनो दांडपट्टा कुणी कुणी फिरवलाय आतापर्यंत, कधी आपण विचार केला याचा. 2 मावळे नाभिक समाजाचे शिवा काशीद आणि जिवाजी महाराज यांचे नाव घेतल्याशिवाय दांडपट्ट्या शस्त्राला काय पूर्णत्वाला येत नाही. दांडपट्टा का. अरे 9 वर्षाचं पोरग 9 ऑक्टोबर 1635 कोंडिवली नावाच्या गावात सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात जन्माला आलेलं ते पोरग आडदांड ताकदीचं नाभिक समाजात जन्माला आलं. आणि काय कला त्याच्या हातात दांडपट्टा फिरवायची. अरे एका वरातीत कर्तबगारी दाखवायचं ते पोरग. 10 फुटात लांब असलेलं नारळ डोळ्याची पापणी लावता शनी त्या नारळाच्या खांडोळ्या करायचं आणि परत जागेवून उभं राहायचं. 9 वर्षाचं पोरग, मिसुर्डी न फुटलेलं, अरे लंगोटी नेसलेलं पोरग. आणि छत्रपती शिवरायांनी पाहिली ताकद. काय काय ताकद आहे आपल्या स्वराज्यात. काका ते पोरग आम्हाला पाहिजे. धापा टाकीत पोरग महाराजांजवळ आलं. काय राज का बोलिलस. शिवराय म्हणले पोरा काय करतोस. काही नाही राज, या असं लग्नाच्या वरातीत कर्तबगारी दाखवतो या दांडपट्ट्यानं आणि माझी गुजार न करतं राजे. लोक 2-4 पैका देतात त्याच्यावर भागवतो असं. मग येतो का आमच्या स्वराज्यात. त्या पोरांना विचारलं राजा काय करावं लागेल. जी काही नाही रे पोरा, खायचं प्यायचं आणि मस्त पैकी झोपायचं. त्या पोरांना प्रश्न केला राज मग घरी तर मी हेच काम करतोय, खातोय पितोय आणि मस्त पैकी झोपतोय.
महाराज म्हणले अरे पुढचं ऐक, काय ताकद आहे तुझ्या अंगात या हिंदवी स्वराज्यात? अशा मर्दानी बाणाची पोरं जन्माला येतात, ये आमच्या स्वराज्यात. काय करावं लागल? खायचं प्यायचं आणि मस्तपैकी झोपायचं. मात्र आपल्या महाराष्ट्राकडे, आपल्या भारताकडे आणि आपल्या आया बहिणींकडे कुणी जर वेड्या वाकड्यानी नजरेने पाहिलं तर याच दांडपट्ट्याने त्याच्या खांडोळ्या करायचं. इतकंच काम तू करायचं. या 9 वर्षाच्या पोराचं नाव जिवाजी महला. अरे इतका कर्तबगार आणि एवढी अफाट ताकद या पोरात. दांडपट्टा चालवण्यात इतका तरबेज होता. आठवा तो प्रसंग, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अधिक सप्तमी, 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:15 प्रतापगडच्या पायथ्याला, त्या दिवशी वार होता, गुरुवार. तो अफजल खान हिंदवी स्वराज्यावर चालून आला आणि छत्रपती शिवरायांच्या सोबत जी 10 अंगरक्षक होते, त्या 10 अंगरक्षकामध्ये एक नाभिक समाजाचं पोरग होतं. त्या पोराचं नाव होतं जिवाजी महला. अरे दांडपट्टा चालवण्यात इतका तरबेज होता. पण त्या अफजल खानासोबत सुद्धा एक दांडपट्ट्यात तरबेज होता, बंडा बंडा सय्यद बंडा. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अफजल खानचा कोथळा फाडला आणि अफजल खानाचा कोथळा फाडल्यानंतर अफजल खान असा 1.5 मिनिटात फाडून बाजूला फेकला. हे पाहिलं त्या अफजल खानाच्या बॉडीगार्डानं, अंगरक्षकानं पाहिलं, त्याचं नाव बंडा बंडा सय्यद बंडा. अरे दांडपट्टा काढला, दिन 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 करीत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पाठीमागून त्यांच्या मस्तकावर दांडपट्टा मारणार. तेवढ्यात पाहिलं या नाभिक समाजाच्या पोरानं, अरे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हर हर महादेवाची गर्जना केली. जो हात माझ्या शिवाजी महाराजांकडे उठला होता, अरे कोपऱ्यापासून हात कापून असा बाजूला फेकून दिला दांडपट्ट्यानं. त्या पोराचं नाव जिवाजी महला. आणि तिथून मन सुरू झाली, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. विठ्ठल तो पवित्र आणि पावन दांडपट्टा आपल्या महाराष्ट्र शासनाचा राज्यशस्त्र म्हणून त्याला आता दर्जा मिळाला आहे. आणि तोच दांडपट्टा माझे तुकाराम महाराज म्हणतात, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगे आणि लागोने दुअंगी पाप पुण्य. आम्ही देवाचा नामरूपी दांडपट्टा फिरवल्यामुळे पापाचा आणि पुण्याचा स्पर्श होऊ देणार नाही. आता कसं होऊ देणार नाही? नाही देवाचं भजन केलं तर अधोगतीला जाल आणि देवाचं भजन केलं तर पुण्य मिळेल. तुकाराम महाराज म्हणले ते नाही जमणार. का? पाप आणि पुण्याचा स्पर्शच होऊन देणार नाही. का नाही होऊन देणार? आमचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे. मी नाही होऊन देणार. मी देवाचं भजन करतोय आणि त्याचा स्पर्शही मला होऊन देणार नाही. तुकोबराय म्हणतात, जास्त पाप झालं तर तुकाराम अधोगतीला जाईल आणि जास्त पुण्य झालं तर मोक्ष मिळेल. आणि ती तसलं मोक्ष तर आमच्याकडे झाडलोट करायलाय. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे. अरे जास्त पुण्य झालं तर मोक्ष मिळेल, ते मोक्ष आमच्याकडे झाडलोट करायलाय. आणि जास्त पाप झालं तर अधोगतीला मी जाईल. मग ते पापही नको, ते पुण्यही नको. मग एक जण म्हणला, तुकाराम महाराज आता पापही नको आणि पुण्यही नको, मग नेमकं हे तुम्ही कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारता किंवा देवाचं भजन करता? तुकाराम महाराज म्हणले, दुसरं कोणाच्या जीवावर असणार आहे? आमच्या देवाच्या. हे सगळं त्याच्यावर निर्भर आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरे सदा सर्व काळ. टाळी वाजवा, भजन करा. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरे सदा सर्व काळ. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ. घेतला सकळ भार देवे, घेतला सकळ भार देवे, काळ भार देवे, घेतला सकळ भार देवे. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरे सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरे सदा सर्व काळ. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ.
गोड प्रमाण दिलंय. तुकोबर म्हणतात मी निर्भर कोणाच्या जीवावर करतोय. अरे निर्भर अंतरी सदा सर्व काळ घेतला सकळ भार देवे. त्या देवानं आमचा भार घेतलाय. ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही आणि ज्याच्या सत्तेशिवाय दिवस उगवत नाही मावळत नाही, एवढा अधिकार संपन्न असणारा आमचा देव, त्याला सगळं कळतं. तुकोबाराय म्हणतात ना, मी भक्ती करतो ना, माझं सगळं जे आहे ते फक्त देवाच्याच भरोश्यावर आहे. अरे दामाजी पंतांनी कितीतरी वर्ष देवाला नैवेद्य दाखवलं, त्या देवाने कधी अरे एक भाताचा शीत सुद्धा ताटातून उचलला नाही. पण 5 वर्षाचा नामा जेव्हा ताट घेऊन जातो आणि देवासमोर ठेवतो आणि अंतकरणातून देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, अंतकरणातून देवाला जेव्हा साथ माझे नामदेव महाराज घालतात, परिणाम अरे देवा तू जर जेवला नाही तर तुझा नामा इथंच डोकं आपटून मेल्याशिवाय राहणार नाही. माझा बाप येतो तर तू रोज जेवतो, माहीतच नाही की बाप नुसता ताट घेऊन माघारी जातोय दाखवून. माझा वडील रोज तुला नैवेद्य दाखवतात, तू रोज खातो. आज मी आलो म्हणून माझं काय चुकलं का देवा? देवा जेव ना माझ्यासोबत, देवा देवा जेव ना. अरे डोकं आपटायला सुरुवात केली, परिणाम विठ्ठलाची मूर्ती चळचळा कापली आणि जेवू लागली नाम्या संगे. प्रगट झाले देव, वाटी उचलली तोंडाला लावली आणि देवाने हात जोडले नामदेव महाराजांना. नामा आता तुझी वाटी उचलली मी, खाल्ली, पण हे पंढरपुरात सांगू नको. तू अख्ख्या गावात सांगतील म्हणजे लोक रांगाची रांगा लावतील माझ्यासमोर, देव जेवला म्हणून. नाही 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 सांगत. रिकामा ताट घरी घेऊन गेले आणि आईनं धरलं. ए कुठे गेलं ताट? नाही देव जेवला. देव जेवला? तुझा बाप इतके वर्ष झाले नैवेद्य दाखवतोय, कधी देवानी एक भाताचा शीत खाल्ला नाही, आज कसा काय देवला देव जेवला? सांग, लबाड बोल नको, कोणाला दिला काय रस्त्यात तो? असं म्हणल्याबरोबर धर्मसंकट, अरे भक्तावर धर्मसंकट यावं आणि देवानं पुन्हा प्रगट व्हावं. चल पुढं, परत नैवेद्याचं ताट कर. मग पोरग पुढं, बाप मागं, दामाजी मागं, नामदेव पुढं, ताट घेऊन पुन्हा देवासमोर आणि परत हाक मारली, देवा तुझ्या भक्तावर संकट आहे, माझ्या सत्वाचं रक्षण कर, तुझा भक्त खोटा नाही हे सिद्ध कर. परिणाम पुन्हा माझा देव प्रगट झाला. अरे पाठीमागून लपून छपून बाप बघत होता दामाजी पंत आणि ढसा ढसा घळाघळा डोळ्यातून हसरू आले आणि नामाजी पंत म्हणतात, अरे 12 वर्ष तुझं उपवाशी मारिले, आधी जेवविले नामदेवे. अरे देवा 12 वर्ष झाले मी तुझा नैवेद्य दाखवतो, आज मला कळालं मी 12 वर्ष तुला नैवेद्य नाही दाखवलं, तुला उपाशी मारलं. आज माझ्या 5 वर्षाच्या लेकरानं तुला जीव घातलं, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयारला. माझे साधू संत म्हणतात आमचं जे काय आहे ते फक्त देवावर निर्भर आहे. आणि मग एकदा देवावर सोडलं का मग तो देवच काय करतो, आपलं सगळं पणाला लावतो. जनाबाईला आंघोळ देवाने घालावं, तिची पाठ चोळावी, तिची येणी फणी करून द्यावी, गार पाणी झालं की गरम वतावं आणि गरम झालं की गार वतावं, तिच्या गौऱ्या थापू लागाव्यात, इतकं काम जनाबाईचं कुणी करावं? देवानं. जगाच्या बापानं ज्याची सेवा करावी, कावडीनं 36 वर्ष ज्याच्या दारात पाणी व्हावं, इतका अधिकार माझ्या नाथ बाबांचा कशामुळं? त्यांनी सर्वस्व देवाला अर्पण केलं. आधी घेशी मग देशी, ऐशा असशी उदार. माणसाला एकादशीला जास्त भूक लागते का इतर दिवशी? सांगा बरं पटकन. उपवासाचा ते गुणधर्म आहे. इतर दिवस चतकोर भाकरवर गडी दिवसभर ठणठणीत राहतो, पण एकादश धरली का कुठून तरी वडापावचा वास येईन, कुठून तरी मिसळला फोडणीचा वास येईन. म्हणजे मनाची आसक्ती पहा, मनात येते धाव घे. नुसतं जीव असा खाऊ 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 होतो. 12 वाजून सुद्धा देत नाही गडी. म्हणजे एकादशी जर आज मोडायची असेल तर म्हणतो एकादशी उद्या सकाळी लागणार आहे दशमीला, म्हणतो आज 12च्या नंतर जेवलं तर काय अडचण नाही. आणि चालू एकादशीला एकादशी मोडायची असन तर 12च्या नंतर एकादशी सोडली तर काहीच अडचण नाही. म्हणजे तुला मोडायची नाही तेव्हा एकादशी पहाटे सकाळी लागते दुसऱ्या दिवशी, आणि तुला मोडायची तर कधी लागते? 12च्या आधी संपून जाते. ही सगळी थोटांड भक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात निर्भर अंतरी सदा सर्व काळ घेतला सकळ भार देवे. एकानं प्रश्न केला, तुकोबा आता तुम्ही भार घातला पण तो देव बळीवंत आहे का? त्याच्याकडे ही ताकद आहे. हो ना, ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. अरे षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा माझा देव, ज्याच्या बळावर हे सगळं चालतंय, ज्याच्या बळावरती आपण झोपेतून जागे होतोय, ज्याच्या बळावर मी कीर्तन करतोय, आमचे मृदुंगाचार्य मृदुंग वाजवतात, तुम्ही सगळे टाळ वाजवतात, त्याच देवाचं बळ माझं रक्षण करतंय. तोच माझा अंकित आहे, तोच माझं रक्षण करतोय. अभंगाच्या 3ऱ्या चरणात बळीवंत जने रचिले सकळा, बळीवंत जने रचिले सकळा.
आम्हा त्याचे बळ अंकितासी आम्हा त्याचे बळ अंकिता आम्हा त्याचे बळ अंकितासी आम्हा त्याचे बळ अंकितासी निर्भरांतरी सदा सर्व काळ निर्भरांतरी सदा सर्व काळ निर्भरांतरी सदा सर्व काळ निर्भरांतरी सदा सर्व काळ अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकिताशी. तुकोबाराय म्हणतात, ज्या बळीवंत देवानं परमात्म्यानं या साऱ्या जगाची जीवसृष्टीची निर्मिती केली ना, त्याचंच बळ आमचं रक्षण करत आहे. नवे नवे त्याचंच बळ आम्हाला त्याचं नामस्मरण करण्यासाठी काय करते, ऊर्जा देते. साधू संतांनी सांगितलंय ना, देव तुम्हाला आवडतो हे महत्वाचं नाही, देवाला तुम्ही आवडले पाहिजे नाही का. नाहीतर ते जगाच्या पाठीवर कुठल्याही देवस्थानात जा, तुम्हाला काय आहे, 50 मीटर 50 फूट लांबून दर्शन आहे का नाही. 50 फूट लांबून देवाचं दर्शन घ्यायचं आणि माघारी यायचं. साऱ्या जगात कुठेही जा, पण जगाच्या पाठीवर एक गरिबाचा देव असा आहे. त्याला काय लागतंय हो, त्याला केसही द्यावा लागत नाही, त्याला 2-4 किलो चांदी सोनंही द्यावा लागत नाही, पेढे काही द्यावा लागत नाही. तुळशीची 2 पानं त्या तुळशीमाईचा बुक्का त्याला अर्पण केलं की आमच्या वारकऱ्यांनी त्याच्या पायाला अशी मिठी मारावी, ज्याच्या पायाला मिठी मारता येते. जगाच्या पाठीवर गरिबाचा एकच देव आहे, तो आमचा पंढरीचा पांडुरंग आहे. बाकी कुठल्याही देवस्थानात तुम्ही जा, तो बळीवंत असणारा देव अजूनही कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि वारकऱ्यांना साथ घालतोय, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नारी. या 18 पगड जातीसाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी माझ्या संतांची विठू माऊली पंढरपूरला अजूनही उभी आहे. त्या देवाला भाव लागतो. जसे जसे वार येतील तसं तसं आपली सायकल फिरते देवाच्या भक्तीची. म्हणजे सोमवारी महादेव आहे, मंगळवारी आई भवानी आहे, बुधवारी पांडुरंग आहे, गुरुवारी दत्त आहे, 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. शुक्रवारी पुन्हा आसरा विसरा आहेत आपल्या वड्यातले आसरा, शनिवारी मारुती आणि रविवारी खंडोबा. हे सायकल आपलं. जसे जसे सण येतील तसं तसं चालूच आहे. आता गणपतीचं ट्रेंड गेलं की आता सुरू झालं आपलं नवरात्र. माझा साधा प्रश्न आहे, नवरात्रात हे 9 रंग नेमके आणले कुण? हे कुठल्या गाथेत लिहिलेत का, वेदात लिहिलेत का, 18 पुराणात लिहिलेत, नेमके लिहिले कुठं? नवरात्र आली की आमच्या आया बहिणीचं सुरू होतं सगळं मॅचिंग. तो पहिला दिवस कलर, दुसरा 9 रंगाचे 9 कलर. आता हे 9 रंगाचे 9 कलर नेमके आणलेत कुण हे सापडला पाहिजे महाराजा. खऱ्या अर्थानं 9 रंगाचं आचरण करण्यापेक्षा आई भवानी आपली कशी सुरक्षित राहील, आपल्या घरातल्या आपल्या लेकी बाळी कशी सुरक्षित राहतील, याचे संस्कार आपल्या घरात दिले, तीच आपली खरी नवरात्र आहे. ज्या दिवशी आपल्या भूमीतले आया बहिणीवर होणारे अत्याचार थांबतील, ती आपली खरी नवरात्र असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, स्त्री ही कुठल्याही जाती धर्माची असो, ती आपल्या देव्हाऱ्यातील देवी आहे आणि आईच्या मानाने आम्ही तिची पूजा करतो. हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. कल्याणची सुभेदाराची सून आईच्या मानाने माघारी लावणारा आपला राजा आहे. स्वतःच्या आईची सोन्या न तुळा करणारा महाबळेश्वर सारख्या ठिकाणी, द हिल स्टेशन ऑफ महाराष्ट्र, त्या महाबळेश्वरामध्ये पंचगंगेच्या मंदिराच्या पाठीमागे एक पाटी लावली आहे आणि तिथं पाटीवर धडधडीत लिहिलेलं आहे, या ठिकाणी स्वतःच्या मातोश्रीची सोन्यानं तुळा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आईची सोन्यानं तुळा करणारा राजा, ही खरी आपली नवरात्र आहे. आपल्या आईबद्दल आपल्याला प्रेम वाढलं पाहिजे, आईची सेवा घडली पाहिजे, आपल्या बहिणीबद्दल आस्था वाटली पाहिजे. नवे जगातल्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या स्त्रियांबद्दल आदर वाटला पाहिजे. ही खरी नवरात्र आहे.
नाही तर हे सण आले की आपला स्टेटस बदलतं, आपली स्टोरी बदलते, पुन्हा आहे ते जसं ते तसं आहे ना. नवरात्रात 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा आचरण खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. नाही तर हे 9 रंग फार वेगळा आहे. अहो ते 4थ्या का 5व्या दिवशी एक रंग आहे कुठला तरी राखाडी, ग्रे ग्रे ग्रे, अख्खं गाव ग्रे रंगात, जणू काय सगळ्या बाया चुलीत लोळून आल्यात त्या दिवशी. हे रंग आणले कुठून महाराज? या अशा थोटान भक्तीपेक्षा खऱ्या अर्थानं शुद्ध सात्विक भक्ती आपली असली पाहिजे. आणि म्हणून देवाला तुम्ही आवडताय हे महत्वाचं नाही, त्या देवाला तुम्ही आवडले पाहिजे. एक सुंदरचा प्रसंग आहे रामायणातला, सांगतो आणि पुढे जातो. नारद मुनी एकदा गेले देवाकडे. नारद मुनीला कुणीतरी मेसेज केला, गपचिप मेल पाठवला की नारद मुनी, देवाकडे अशी एक यादी आहे, भक्तांची यादी आहे देवाकडे, जाऊन तेवढी पाहून या बरं. नारायण नारायण, लगेच विनान चिपळ्या घेऊन नारद मुनी हजर. देवा, मी असं ऐकलंय की तुझ्याकडे अशी आतल्या कपाटात एक यादी आहे आणि ती भक्तांची यादी आहे. देवा, तेवढी यादी दे बरं, मला बघू दे बरं. आणि मग ती यादी देवाने आतून आणायला लावली, नारदाच्या हातात दिली. आता माणसाची घाणखोड सांगतो, कुठली पत्रिका, मग ती लग्नाची असो कीर्तनाची असो, माणसं काय करतात, वरून वाचत नाहीत, खालून वाचायला सुरुवात करतात. म्हणजे त्याला आत्मविश्वास कमी असतो की आपलं नाव कुठंतरी खालच्या यादीत असं, नाही, खालून वाचायला सुरुवात करतात. नारदाच्या हातात यादी आली आणि नारदानं खालून उलट वाचायला सुरुवात केली. माझं नाव नेमकं कुठे आहे? नारदाचं नाव नेमकंच 1 नंबरला होतं. भक्ताच्या यादीत नारदाचं नाव नंबर 1. अभिमान झाला आणि छातीच फुगली व 4 बोट आणि ताड 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 कुठे गेले? मारुती जवळ. आता मारुती हनुमंतरायचं भजन चालू आहे, मस्तपैकी समाधी लागलेली, श्रीराम जय राम जय जय रामचं भजन चालू आहे. आणि तिथं गेले, ए मारुती, अरे कवर इथं टाळकुटीत बसलाय, कवळ इनाजीत बसलाय, कवर भजन करीत बसलाय, बघ देवाची यादी आणली आणि पहिलंच नाव माझं आहे आणि तुझं तर यादीत नाव सुद्धा नाही. गेलं का नाही तुझा सगळा फेल कार्यक्रम? कशाला तू लंका जाळली आणि कशाला एवढा उद्योग केला? बघ तुझं तर यादीत नावच नाही. हा, अरे शेवटी ते हसले. नारदा, माझं नाव नाही यादीत? अरे नसू दे, पण आता देवाकडे परत जा आणि देवाला म्हणावं ती दुसरी यादी आतल्या कपाटात आहे ती कुठे आहे म्हणावं. एका मिनिटात घामाघूम झाले व नारद मुनी. दुसरी यादी म्हणजे रॉंग नंबर लागला काय? परत ताड 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 अभिमान एका मिनिटात नाहीसा झाला आणि परत देवाच्या दरबारात. देवा, ती दुसरी यादी सांगा कुठे आहे? दुसरी यादी? देव म्हणले आहे ना. म्हणले आणणार यादी दुसरी. आणि दुसरी यादी जेव्हा वाचली, ती बी खालून वाचायला सुरुवात केली, तर पहिलं नाव कोणाचं आहे? हनुमंतरायाचं नाव आहे. अभिमान असा बाजूला झाला. हनुमंतरायाचं पहिलं नाव वाचलं आणि देवाकडे बघून म्हणतात, देवा, अरे तू हा पंक्तिभेद का करतो? माझं नाव एका यादीत, मारुतीचं नाव एका यादीत. मग देवानं फार सुंदर उत्तर दिलं, नारदा, अरे ज्या भक्तांना मी आवडतो ती पहिली यादी, त्याच्यात पहिलं नाव तुझं आहे, तुला मी आवडतो. पण जे भक्त मला आवडतात ती दुसरी यादी आहे, त्याच्यात मारुती पहिला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि माणसानं खरं सांगू, परमार्थ करत असताना म्हणजे देव नुसता दिसायला भारी, नुसतं तिथं मॅनेजमेंट भारी, अशा मंदिरात जाऊन, म्हणजे एखादं मंदिर फार मोठं श्रीमंत आहे, गर्भ श्रीमंत मंदिर आहे, तिथं देवांच्या दर्शनाच्या रांगा जास्त, पण त्याच देवाचं मंदिर आपल्या गावात असेल तर देवावर फुपाटा चढलाय. अशा पद्धतीनं आपण जर देवासमोर भाव प्रगट केला तर ते दुःखाला कारणीभूत असतं. या अनुषंगानं माझे तुकोबराय म्हणतात की बळीवंत जेने रचिले सकळ, त्या देवाचं बळ आमचं रक्षण करतंय. असंच 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्र भूमीचं रक्षण केलं एका देवानं. आम्ही त्यांना देवच म्हणतोय, कारण ते जर नसते, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बसती थी, अगर शिवाजी नाही होते तो, हे पुढचं तुम्ही सगळं लावून घ्या. हे ते जर नसते तर फार अवघड झालं असतं महाराज. त्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र भूमीचं रक्षण केलंय. आणि शिवबाला जन्माला घालणाऱ्या मासाहेब जिजाऊ, मासाहेब जिजाऊंचे किती उपकार या भारत भूमीवरती आहे, याचा विचार प्रत्येक जीवानं करणं फार गरजेचं आहे. बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकितासी. तुकोबरायांनी ज्या वेळेस भगवा वारकऱ्यांचा हातात दिला, म्हणजे तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा जो संबंध आहे, म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे काय, शाहिस्त्याची बोटं कापली, अफजल खान मारला, इथपर्यंतच मर्यादित आहे का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं आध्यात्मिक नातं, याचा विचार जेव्हा आपण करतो, काय काय माझा अनुग्रह दिला असताना माझ्या तुकोबरायांनी, तुकोबरायांनी जो अनुग्रह दिलाय, प्रत्येक युद्धाच्या प्रसंगात पहा, नरसिंहानं जसं हिरण्यकश्यपू फाडला तैसे खानास फाडावे. अरे त्या मथुरेच्या कारागृहामधून जसा माझा कृष्ण सुटला
तसं आग्र्याच्या प्रसंगी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आपण निष्ठावे. हे कशामुळे आहे? हे आध्यात्मिक कनेक्शन आहे. हा आध्यात्मिक कनेक्शन कळल्याशिवाय खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळणार नाही. जा कधीतरी महाराजांच्या गड किल्ल्यांवर आपण जातो ना, अष्टविनायकाला जातो, आपण जातो 11 मारुतीला, आपण जातो, आपण 12 ज्योतिर्लिंगाला जातो ना आपण. जा कधीतरी रायगडावर, त्या ठिकाणी जगदीश्वर महादेव आहे, साऱ्या जगाचा ईश्वर विठ्ठल. आध्यात्मिक दृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले पाहिजे. आई भवानीचे उपासक होते माझे महाराज, आई भवानीची साधना करणारे होते आणि शिखर शिंगणापूरची महादेवाची भक्ती करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. अरे प्रसंगी कीर्तन ऐकणारे माझे महाराज होते. ही साधना, हा आध्यात्मिक नातं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आणि मग त्या ब्रजभूमी से आया हूं, वृंदावन भूमीतून आलेल्या एका लेखकानं, त्यांचं नाव कविभूषण, त्या कविभूषानं छत्रपती शिवरायांचं गौरव करताना लिहिलं की बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकितासी. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरिता त्या आई भवानीने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कसं बळ दिलं आणि शिवाजी महाराजांचं कसं रक्षण केलं, त्या कवीनं लिहिलंय. 586 कविता शिवाजी महाराजांवर आहे हिंदी भाषेत, आणि त्याच्यात शिवरायांचे बोल आहेत. आई भवानीचं मंदिर फोडलं तुळजापूरचं, आणि आई भवानी शिवाजी महाराजांच्या स्वप्नात गेली. राजगडावर महाराज झोपेत होते आणि पाठीवर थाप पडली, शिवबा उठ, शिवबा मी तुझ्या शमशेरीमध्ये प्रगट आहे. त्या अफजल खानानं माझं मंदिर फोडलं, पंढरपूरला पुंडलिकाला उचललं आणि चंद्रभागेच्या वाळवंटात फेकून दिलं. शिवबा मी तुझ्या शमशेरीमध्ये प्रगट आहे. बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकितासी. माझं बळ तुझं अंकित करणारे, तुझं रक्षण करणारे शिवबा. आणि झोपेतून महाराजांनी स्वप्नात पाहिलं, जगजननी तुळजा भवानी तो लख पडला प्रकाश, हात जोडले आणि महाराजांचे बोल या ठिकाणी बोलून जातोय. जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छलनी देवी जय महिष विमर्दनी, जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल विहंडिनी, जय शंभुनी शंभुदलनी बनी भूषण जय जय भननी. अरे सरजा शिवराज कहे देहि विजय जय जग जननी, देहि विजय जय जग जननी. परिणाम आई भवानी पावली. अरे बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकितासी. आई भवानीनं अंकित केलं माझ्या शिवरायांना. परिणाम ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर स्वतंत्र छत्र, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र राजा, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र प्रजा, स्वतंत्र नाणी, स्वतंत्र राजमुद्रा. अरे 5 सुलतानी सत्तेच्या छाताडावर वारकऱ्यांचा भगवा राहून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ माझे छत्रपती शिवबा स्वतंत्र राजे रायगडावर झाले. कशामुळं? माझ्या भगवंताचं बळ. बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकिताशी. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं भजन करू. भजन कसं झालं पाहिजे? पेंगाळलेली मनगटन, फडफडणारी छातड काही कामाचे नाही, असं वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. विठोबा रखुमाई टाळी वाजवा, भजन करा. वा वा वा. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. काळी आणि तो बळीवंत असणारा परमात्मा, तो आम्ही ज्याच्यावरती पूर्णपणे निर्भर आहोत, आम्ही ज्याचं नामस्मरण हातात जसा एखादा शूरवीर दांडपट्टा घेऊन रणांगणामध्ये भक्ती गाजवतो, तसंच आम्ही भगवंताचं नामस्मरण जसं करतोय, ज्याच्यावर आम्ही निर्भर आहोत, ज्याचं बळ आमच्या पाठीशी आहे, त्या देवाशिवाय, इतर देवाशिवाय मी कोणाचं तोंड पाहणार नाही, मी कोणाचं दर्शन घेणार नाही, मी कोणाच्या मंदिरात जाणार नाही, कोणाची सेवा करणार नाही,
कोणाचं नामस्मरण सुद्धा मी करणार नाही. तुका म्हणे आम्ही देखतचे नाही, तुका म्हणे आम्ही देखतचे नाही, तुका म्हणे आम्ही देखतची नाही, तुका म्हणे आम्ही देखतची नाही. हा देवाविन काही दुसरे ते, देवाविन काही दुसरे ते, देवाविन काही दुसरे ते, निर्भरांतरी सदा सर्व काळ, निर्भरांतरी सदा सर्व काळ. देवाविन काही दुसरे ते, देवाविन काही दुसरे हे देवाविन काही दुसरे, निर्भरांतरी सदा सर्व काळ, निर्भरांतरी सदा सर्व काळ. घेतला सकळ भार देवे, देवे भार. भेटला सकळ घेतला सखळ घेतला घेतला सकळ भार देवे 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 देवे. घेतला सकळ भार निर्भरांतरी सदा सर्व काळ, निर्भरांतरी सदा सर्व शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवाविन काही दुसरे ते. माय बापांनो, तुकोबाराय म्हणतात, त्या देवाशिवाय आमुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड, एका विठ्ठल वाचन न करू अनिक भजन. सेंद्री हेंद्री दैवते, कोणती पूजती भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागते सीते अवदान. आम्ही ज्याच्यामध्ये पाहतो त्याच्यामध्ये फक्त तो भगवंतच पाहतो, हाच आमचा भाव आहे. एखादा दुर्जन जरी आमच्या समोर आला तरी आम्ही त्याच्यामध्ये देवच पाहतो. एखादा
चुकीचा व्यक्ती जरी आला तरी देवच आमच्यात पाहतो. आणि म्हणून तुकोबरायांची भूमिका त्या भगवंताचं गोड वर्णन या अभंगात तुकोबराय करतात. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धे गेले ते माझेचे उरले पाईकपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले कुरे वे देवा कोडे उचले. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार व्यापुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रख पाया पडते करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम